तिकडे शरद पवार यांनी शिर्डीच्या अधिवेशनामध्ये भाजपवर जोरदार घणाघाती हल्ला केला। गाय, गोमूत्र आणि गोळवलकर यांचा संदर्भ देत भाजपवर टीका केली। मात्र जितेंद्र आव्हाड यांनी रामाविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल शरद पवार यांनी भाष्य करायचं अतिशय सोयीस्करपणे टाळलं। रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार तो शाकाहारी शोधायला? राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटलेला असतानाच त्यावर शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। मात्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया देण्याऐवजी पवार यांनी भाजपवर गाय आणि गोमूत्रावरून निशाणा साधलाय। दिसतंय काय? गाय, गोमूत्र, गोळवलकर या आदेशाचे प्रमुख या लोकांची विचारधारा आणि यांच्यावरचे कार्यक्रम यालाच महत्त्व द्यायची भूमिका आज त्या ठिकाणी आणलेली आहे। आणि त्याचं कारण हिंदुत्वावर आधारित फॅसिलिटीजवर हे या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न या सगळ्यांचा आहे। रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। आव्हाड यांनी रामाविषयी केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी टीकेची राळ उडवली आहे। गेल्या 2 दिवसांपासून भाजपकडून आव्हाड यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत। भाजपनं आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची मोठी कोंडी झाली आहे। भाजपचे आमदार राम कदम यांनी शरद पवार यांना पत्र लिहून या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली। तसंच पवार यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। माननीय पवार साहेबांनी पुढे येऊन स्पष्ट करावं की ते आव्हाडांच्या मताशी समर्थन देत नाहीत, त्या मताला विरोध करतात। आणि जर ते गप्प बसत असतील तर हे स्पष्ट होतं की हे माननीय पवार साहेबांच्या सांगण्यावरून सगळं घडतंय। शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं सुद्धा आव्हाड यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे आणि आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या देशाच्या आणि राज्यातल्या हिंदू समाजाच्या किंवा राम भक्तांच्या भावना दुखावण्याचा अजिबात अधिकार नाही आहे। असा कुठलाही दाखला तो देऊ शकत नाही। इतका विकृत माणूस मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेला नाही। परंतु या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे काही लोक आहेत, मग ते संजय राऊत असतील किंवा जितेंद्र आव्हाड असेल, यांना तर खरं म्हणजे चौकात उलट टांगून मारलं पाहिजे, यांच्या चामड्या काढल्या पाहिजे, त्याच्याशिवाय हे लोक ठिकाणावर येणार नाहीत। विशेष म्हणजे शरद पवार गटातल्या नेत्यांनी आव्हाड यांच्या वक्तव्यावर हात झटकलेत, तर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आव्हाड यांना जाहीर कानपिचक्याही दिल्या होत्या। आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांची चांगली कोंडी झाली। रामाविषयीच्या वक्तव्यावर आव्हाड यांनी गुरुवारी आपली भूमिका स्पष्ट केली, तसंच आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगतानाच खेद मात्र व्यक्त केला। पण यानंतर वाद काही थांबत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।